वन्य प्राणी काळविटाची शिकार करून मांस व शिंगे तस्करी करणाऱ्यांवर ग्रामीण पोलिसांची कारवाई। चोपडा तालुक्यात काळविटाच्या शिकारीसारख्या गंभीर वण गुन्ह्याचा पर्दाफाश करताना ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। काळविटाचे मांस आणि 2 शिंगांसह 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध कारवाई सुरू आहे। चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांना माहिती मिळाली की वैजापूर परिसरात 2 इसम हरणाचे काळविटाचे मांस विक्रीसाठी येणार आहेत। त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला। वन विभागाला याबाबत माहिती देण्यात आली आणि बोर अनजटी ते वैजापूर रस्त्यावर संयुक्त नाकाबंदी करण्यात आली। या कारवाईत अधिकारी आणि वन रक्षक उपस्थित होते। नाकाबंदी दरम्यान चोपड्याकडून येणाऱ्या मोटरसायकल स्वारांची झडती घेतली असता त्यांच्याकडे काळविटाचे मांस आणि 2 शिंगे सापडले। चौकशीत दोघे आरोपी मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले। या प्रकरणाचा पुढील तपास वन विभागाकडून केला जात आहे। चोपडा तालुका सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी वसलेला आहे, जिथे वन्य प्राण्यांची संख्या लक्षणीय आहे। वैजापूर, देवझिरी, अडावत भागात वन्य प्राणी व वन संपदेचं संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र वन रेंज असूनही शिकारीच्या घटना घडत असल्याने वृक्षप्रेमी आणि वन्य प्राणी प्रेमींमध्ये चिंतेचं वातावरण आहे। चोपडा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री भवारी साहेब यांना एक इन्फॉर्मेशन अशी मिळाली होती की बोर अजंटी ते वैजापूर जाणाऱ्या रस्त्यावरून हरणाची शिकार घेऊन हरणाचं मांस घेऊन 2 व्यक्ती जात आहेत अशी माहिती मिळाल्याबरोबर त्यांनी फॉरेस्ट अधिकाऱ्याशी संपर्क केला आणि फॉरेस्ट कंपार्टमेंट नंबर 236 बोर अजंटी ते वैजापूर रस्त्यावर या ठिकाणी चोपडा ग्रामीणचे पोलीस कर्मचारी आणि फॉरेस्टचे अधिकारी कर्मचारी यांनी ट्रॅप लावला। साधारण 11:30 वाजताच्या सुमारास एक मोटरसायकल त्यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे दिसून आली, ती थांबवली। त्यांच्याजवळ जे सामान होतं त्या सामानाची झडती घेण्यात आली।